उद्या टेस्ट आहे पर्सेंटेज. उद्या कोणती टेस्ट आहे? पर्सेंटेज, बाकी सिम्प्लिफिकेशन, मॅथ्सचे 2 टॉपिक सिम्प्लिफिकेशनची टेस्ट आहे. सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज आणि रिझनिंगचे 2 टॉपिक, ब्लड रिलेशन आणि डाईस. आणि कुठला झाला? ब्लड रिलेशन आणि डाईस ह्याचीच टेस्ट आली ना कुठे दोघांची? हा तेवढीच. टोटल 4 टॉपिकवर टेस्ट आहे उद्या. चला गणित घ्या. एक व्यक्ति अपनी मासिक आय का 31% और 9%, 31% और 9% क्रमशः भोजन और कपड़ों पर खर्च करता है. भोजन और कपड़ों पर खर्च करता है. और शेष राशि का 1/3 भाग बच्चों की शिक्षा पर खर्च करता है. वह प्रति माह 4,500 रुपए बचाता है. 4,500 रुपए बचाता है. वह प्रति माह 4,500 रुपए बचाता है. जो भोजन कपड़े, स्वल्पविराम कपड़े और बच्चों की शिक्षा पर खर्च करने के बाद शेष राशि के आधे के बराबर है. तो उसकी मासिक आय ज्ञात कीजिए. 2 टाइप एकत्र गेलेत. एक स्टार्टिंगला काय म्हटलंय, मासिक आय का 31% आणि 9%, आणि जे नंतरचं म्हटलंय कोणाच्या मुलांच्या याच्यावरती जो खर्च करणार आहे तो शेष राशि का 1/3 भाग खर्च करणार. कुठला? शेष राशीचा. म्हणजेच तुम्हाला 31% आणि 9% जे आहे हे टोटल इन्कम मधनं काढायचे आणि तुमचं किती 1/3 भाग हा शेष राशी मधनं काढायचा. अवघड वाटायलंय. मग अशी किती केलेला? 100 रुपये राशी होती, बरोबर आहे. 100 मधलं 10% कशासाठी? जेवणासाठी खर्च झाला. तर 100 पैकी 10% म्हणजे किती पर्सेंट? 10%, 10 रुपये, बरोबर आहे. सेम 100 रुपये कुल राशी आहे, त्या कुल आयचा 20%, किती? 20% भाग तो कुठल्या तरी आणि त्याच्यावरती खर्च करतोय. 100चं 20% किती येणार? 20. दोघांची बेरीज करा, किती येणार? 30. हे जर 30 काढायचं झालं तर मी असं काढू शकतोय, पहिला जेवणावरचा खर्च
कुल आयचा जेवणाचा खर्च प्लस आणि कुठला तरी लाईट बिलचा खर्च, दोघांची जर बेरीज केली किती आली? 30% आली. या 30%ची व्हॅल्यू 30 आहे. बरोबर आहे. म्हणजे जे तुम्हाला 31% दिले आणि नंतरला काय दिले? 9% दिले. बरोबर आहे. या दोघांची बेरीज केल्यानंतर किती येणार? 40% येणार. बरोबर आहे. कुल आयचा 40%, गणित सोडवल्या झाले. कुल आयचा 40% तो शिक्षा नाही, कपड्यांवरती आणि भोजनावरती खर्च करतोय. बरोबर आहे. कुल आयचा टोटल किती झाला? 40% तो भोजन आणि कपड्यांवरती खर्च करतोय. बरोबर आहे. 40% खर्च केलाय, उरला किती पर्सेंट असणार? 60% उरला असणार. 60% उरला असणार. या उरलेल्या 60%चा किती भाग तो ह्याच्यासाठी खर्च करतोय? बच्चोंच्या शिक्षणासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी 1/3 भाग. बरोबर आहे. खर्च किती करतोय? 1/3 भाग खर्च करतोय. उरला किती भाग असणार? उरलेला भाग किती असणार? 1/3 भाग खर्च केला. उरला किती भाग? इथंच दाखवलंय. उरला किती भाग? 2/3 भाग उरला असेल. आणि जो उरलेला भाग आहे हा, आणि काय म्हटलंय? जो उरलेला भाग आहे तो किती आहे? उरलेला भाग आहे हा 2/3 भाग. सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर काय म्हटलंय खाली बघा, जो भोजन कपड़े और बच्चों की शिक्षा पर खर्च करने के बाद शेष राशि के आधे के बराबर है. जी भोजन प्लस तुमचे कपड्यांवरती राशी जेवढी खर्च झाले ती झाल्यानंतर शेष राशीचा किती? 1/3 भाग खर्च झाला कशावरती? शिक्षणावरती. तो झाल्यानंतर पण त्याचा अर्धा भाग हा किती आहे? 4,500 आहे. सगळा खर्चानंतर उरलेल्या पैशाचा कितवा भाग? 1/अर्धा भाग. त्यालाच अर्धा म्हणतात ना. अर्धा भाग हा काय आहे? 4,500. आता तरी करता येईल. डायरेक्ट लिहूनच दिले, काढूनच दिले. करता येईल. गणित वाचा नवीन. त्याची मासिक आहे किती आहे? कितीतरी आहे मला माहित नाही. त्याची मासिक आहे 100% असेल किंवा कितीतरी असेल. 100% असेल मासिक आहे. किती पर्सेंट असणार मासिक आहे? 100% मासिक आय असणार. मासिक आहे 100%. 100% पैकी त्यानं कपड्यांवरती किती पर्सेंट खर्च केलाय? कुल मासिक आय का किती पर्सेंट? 31% कपड़ों पर. काय? भोजन किंवा आणि कपडे आहे ना, मागे पुढे झालं तर भोजन पर. कुल आय का किती? 31% भोजन पर. कुल आय का म्हटलं. बरोबर आहे. कुल आय का किती पर्सेंट? 31% भोजन पर खर्च केला. आणि कुल आयच किती पर्सेंट? 9% ना. 9% कुल आयच. कुल आयचाच 9% कशावरती खर्च केलाय त्यानं? कपड्यांवर. कुल आयचा 31% काय येणार? कुल आय त्याची 100 आहे, 100 रुपये. कुल काय आय आहे त्याची? 100 रुपये. बरोबर आहे. कुल आयचा 31% काय येणार? 31 येणार. 31 रुपये त्यानं काय केलाय? भोजनावरती खर्च केलाय. कुल आयचा 9% त्यानं कशावरती खर्च केलाय? कपड्यांवरती खर्च केलाय. 100चं 9% काय येणार? 9 येणार. बरोबर आहे. कुल खर्च किती झाला त्याचा? 40 रुपये खर्च झाला. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट इथे काढू शकतो 31 + 9 40%. बरोबर आहे. 40% समान काय ना? 40 येणार. म्हणजे त्यानं कुल खर्च किती केला? भोजन प्लस कपड्यांवरती. भोजन प्लस कपड्यांवरती टोटल खर्च झाला किती त्याचा? 40% खर्च झालाय. बरोबर आहे. 40% काय झालाय? खर्च झालाय. 40% जर खर्च झाला असेल तर उरला किती असणार? 60% उरला असणार. 60% उरला असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. ह्याला असंच ठेवू. बरोबर आहे. एवढा खर्च उरला. एवढा खर्च झाल्यानंतर त्यानं आणि काय केलाय? शिक्षणावरती, मुलांच्या शिक्षणावरती किती भाग खर्च केलाय? 1/3 भाग खर्च केलाय. 1/3 भाग, 1/3 भाग खर्च केलाय.
असेल त्याच्यातला एक भाग खर्च केलाय, उरला किती भाग असणार? 2/3 भाग उरला असणार. उरलेला किती भाग असणार? 2/3 भाग त्याचा उरला असणार. बरोबर आहे? इतकं समजलं? आता घेऊया आपण चौकोनात मानून केलेलं ते. त्याची राशी काय मानूया? ए मानूया. राशी त्याची ए आहे. ए राशी आहे. ए राशीपैकी त्यानं कपडे प्लस भोजन प्लस कपडे त्यांच्यावरती टोटल खर्च किती केलाय? 40% खर्च केलाय. 40% खर्च केला असणार म्हणजे उरला किती पर्सेंट असणार? 60% उरला असणार. बरोबर आहे? त्याची आय आहे A%. त्या A% मधला कपड्यांवरती आणि भोजनवरती खर्च करून उरला किती? 60% उरला. आता एवढे पैसे उरले त्याच्याकडे. बरोबर आहे? आता एवढे पैसे उरल्यानंतर शेष भाग का म्हटलंय? बरोबर आहे? शेष भाग का म्हटल्यावर काय येणार? याच्या पुढेच येणार. बरोबर आहे? शेष भाग का किती पर्सेंट? किती भाग? 1/3 भाग कशावरती खर्च केलाय त्यानं? शिक्षणावरती खर्च केलेला मुलांच्या. बरोबर आहे? 1/3 भाग जर मुलांच्या शिक्षणावरती खर्च केलाय तर उरला किती भाग असणार? 2/3 भाग उरला असणार. किती भाग उरलाय? 2/3 भाग उरला असणार. बरोबर आहे? आणि एवढा खर्च करून पण काहीतरी राशी आले असणार, त्याच्या काहीतरी राशी उरले असणार. बरोबर आहे? त्या उरलेल्या राशीचा पण 1/2 आधा भाग, आधा म्हणजेच काय? 1/2. बरोबर आहे? आधा भाग हा कशाच्या बरोबर आहे? 4500च्या बरोबर आहे. आता तरी कळालं? ह्या उरलेल्या राशीचा अर्धा भाग, अर्धा म्हणजेच काय? 1/2 भाग हा काय कशाच्या बरोबर आहे? किती म्हटलंय? 4500. 4500च्या बरोबर आहे. मांडणी कळाली? मांडणी सगळ्यांना कळाली? इतकर मांडणी कळाली. आता काय नाही, सगळा गुणाकार भागाकार आहे, गणित काय नाही इथून पुढे. मांडणी कळाली सगळ्यांना? पहिला 40% भाग त्याने कशावरती खर्च केलाय? 31 + 9 टोटल किती? टोटल आहे का म्हटलं, म्हणून दोघांची बेरीज केली तरी चालतंय. कुल आहे का म्हटलं तर. शेष भाग का म्हटलं तर बेरीज करायची नाही. कुल आहे का म्हटलं त्यामुळे 31 + 9 40% भाग त्यानं भोजन प्लस कपड्यांवरती खर्च केला. 40% भाग खर्च केला म्हटलं, उरला किती भाग? 60% भाग उरला असणार. 60% भाग उरला, पर्सेंट गेला खाली, 100 आले. शेष भाग का म्हटल्यावर याच्यानंतर उरलेल्या पैशांपैकी त्यानं किती? 1/3 भाग मुलांच्या शिक्षणावरती खर्च केलाय. 1/3 भाग खर्च केलाय म्हटलं, उरला किती भाग असणार? 2/3 भाग उरला असणार. बरोबर आहे? उरलेला भाग लिहिला. आणि नंतर आणि त्याचा पण अर्धा भाग, त्याचा इतकोर राशीचा कितवा भाग? अर्धा भाग हा कशाच्या बरोबर आहे म्हटलंय? 4500च्या बरोबर आहे. म्हणून = 4500 लिहिलं. बरोबर आहे? इतकोर सगळ्यांना मांडणी कळाली? 2 गेले, 2 गेले, 1 0 गेला, 1 0 गेला, 3 1 3, 3 2 6. A काय आलं? A गुणिले 2/10 = 4500. A काय येणार? 4500 गुणिले 10 काय जाणार? वरती जाणार. 10 काय जाणार? वरती जाणार. आणि 5 2 काय येणार? खालती येणार. 2 की 2 2 पंचे 10. बरोबर आहे? आता A गुणा 5 0 0 5 0 0 5 5 ह्याच्याला गेले 2 5 चौक 20 + 2 22. ए म्हणजेच काय? त्याची राशी होती, कुल आय होती. कुल आय काय आली? 22,500 आली. समजलं? समजलं गणित? कुणाला काय डाऊट आहे? कुठला भाग काय नाही? कुठं भाग काढला? आता हे बघ, खालचे 2 आहेत, वरचे 2 आहेत, काढले तरी चालतात. काढले. 3 इथं भागा करले, वरती इथं गुणा करले 7. 3 1 3, 3 2 6. बरोबर आहे? आणि वरचा 0 गेला, खालचा 0 गेला. मग तिकडं नेऊन वाढवत बसण्याची काय गरज आहे? इथल्या इथे सगळं हे व्हायला तर, क्लिअर व्हायला तर. बरोबर आहे? इथल्या इथे क्लिअर होते तर इथल्या इथे करा. तर इथे क्लिअर होत नसेल असं इथं 1 आणि 5 येते, डायरेक्ट इकडे घेतलं तरी इथं 1/5 लिहायला पाहिजे होतं, लिहिले नाही ते. पुढे येऊन 1/5 झाले. 2 की 2 2 पंचे 10. ह्यांच्यात भाग जात नाही. कुठे? इथे जर 1/5 लिहिलं तर ज्यांना भाग जात नाही ते तिकडे न्यायचं.
जिथे जातोय तर इथल्या इथे द्यायचं. स्टेप तुमचीच वाढणार आहे. कळालं? आता तरी कळालं बघायचं. समजलं? कोणाला डाऊट आहे? लिहून घ्या. झालं? लिहून झालं? सगळ्यांचं लिहून झालं? नेक्स्ट गणित घ्या. ही गणितं काय आली? ह्याच ह्याच्यात आय आणि वय वरती सेम गणित आहेत. तर ह्या टाईपची आणि थोडी गणितं देऊ. ह्या टाईपची थोडी गणितं देऊ. आणि एक देऊ. मोबाईल आहे कोणाचा? मोबाईल मध्ये पीडीएफ आहेत. ग्रुप उघड. नवीन पीडीएफ आताच. लवकर. डाउनलोड नाहीत. 23 सेकंद करू. अनेक मला सांगा, 100 रुपये इन्कम आहे प्रत्येक वेळेला. आता 100 रुपयाच इन्कम मानायची, बरोबर आहे? फक्त काय देणार तुम्हाला गणितात? एक व्यक्ती 56 रुपये खर्च करतो. एक व्यक्ती 56 रुपये खर्च करतो, तर वाचवत किती असणार? 44 रुपये वाचवत असणार. आणि प्रत्येक वेळेला आय काय म्हणायचे असते? 100 म्हणायचे असते. काढ. झालं? पुस्तक डाउनलोड करून झालं. पर्सेंटेज
गणित घ्या, मला सांगतो. एक व्यक्ति अपनी आय का 20% भोजन पर खर्च करता है और शेष राशि का 12.1/2% और शेष राशि का 12.1/2% 12.1/2% कपड़ों पर खर्च करता है और शेष राशि का 50% किराए पर खर्च करता है तो उसके पास 3,500 रुपए बचते हैं, तो उसके पास 3,500 रुपए बचते हैं, तो उसकी आय ज्ञात कीजिए। अरे गणित करायचं आहे, बघत बसायचं नाही. हे का बघत बसल्याशी हा किती आली? बावीस पूर्णांक 1/2 येणार आहे. फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून काढा.
110 आलं. काय आलं? खर्च केला 110, उरली किती असणार ते काढ. हा ऑप्शन काय? 5,000, 10,000, 15,000, 20,000. 5, 10, 15, 20. ठीक. ते काय फ्रॅक्शन बघित बसतीस आहे रोहन? पाठ पाहिजे, तोंडपाठ या रोहनला. काय आन्सर कोणाचं आलं? हा 5,000 कसं? 3,000 आलं. अरे बोलत बसायचं नाही आहे. झालं? कोणाचं तरी आलं? काय करायचं? गणित वाचा. एक आदमी की मासिक आय. काय मासिक आय? आपल्याला माहित नाही मासिक आय काय. मासिक आय काढायचं, त्याला काय म्हणूया? ए म्हणूया. ए मासिक आहे, बरोबर आहे. त्या मासिक आयपैकी तो किती रुपये खर्च करतोय? पहिला 20% खर्च करतोय. कशावरती? हा भोजनवर. 20% खर्च करतोय. 20%चं फ्रॅक्शन काय? 1/5. 1/5 पहिला 5 जर कमवत असेल तर 1 भाग खर्च करतोय. तर बचत किती करणार? उरणार किती त्याच्याकडे? 4/5 उरणार. 4/5 उरणार, बरोबर आहे. नंतरला काय करतोय? शेष राशी का? शेष राशी का 12.1/2% कशावरती खर्च करतोय? कपड्यावरती खर्च करतोय. 12.1/2% फ्रॅक्शन काय? 108 फ्रॅक्शन. 8 भाग कमवत असेल, 1 भाग खर्च करतोय. उरला किती भाग असणार? 7/8 भाग उरला असणार. कितवा भाग? 7/8 भाग उरला असणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर तो शेष राशीचाच कितीवा भाग? 1/50 भाग. 50%. म्हणजेच 50%चं फ्रॅक्शन काय? 1/2, बरोबर.
दोन पैकी एक भाग काय करतोय, किरायासाठी देतोय. म्हटल्यावर उरणार किती, 1/2च उरणार. उरणार किती, 1/2 उरणार. आणि किराया देऊन त्याच्याकडे उरतात किती, 3,500 उरतात. उरतात किती, 3,500 उरतात. बरोबर आहे. 4 एके 4, 4 दुनी 8. आता खालच्यानं वरच्याला कुठेला भाग जाणार आहे, नाही जाणार. मग डायरेक्ट तिकडे घेऊन चला. A इज इक्वल टू 3,500. इथं 1/5 आहे, इकडं वर 5 जाणार, खाली काय येणार, 1 येणार. इथं 7/2 आहे, वर जाणार 2 आणि खाली काय येणार, 7 येणार. सेम इथं 1/2 आहे, वर जाणार 2 आणि खाली काय येणार, 1 येणार. बरोबर आहे. आता 7 बघा, 7 एके 7, 7 5 35 आणि 2 शून्य पुढे आहे तशा द्या. 5 एके 5, 5 दुनी 10 दुनी 20 गुणले 5, 20 पंचे 100 आणि पुढच्या किती, 2 शून्य आहेत तसेच. काय रे एवढं सोपं, आवडते. उरलेला भाग काढायचा आहे. काय आलं, आलं गणित. झालेलं. चला नेक्स्ट गणित घ्या. एक आदमी अपनी आय का 58% खर्च करता है. 58% खर्च करता है. उसकी आय में 30% की वृद्धि की जाती है. उसकी आय में 30% की वृद्धि की जाती है और उसके व्यय में भी 25% की वृद्धि की जाती है. तो उसकी बचत में होने वाली वृद्धि का प्रतिशत ज्ञात कीजिए. होने वाली वृद्धि का प्रतिशत ज्ञात कीजिए. पर्याय या 55.7%, 36.9%, 36.9%,
55.9% आणि 36.7%. 36.7%. है ना? चला काय बघ, एक व्यक्तीची आय प्रत्येक वेळाला काय म्हणायची? 100च म्हणायची. सगळ्यांच्या वया पेन बंद करायची. काय होईल ते बंद कर. काय असते? 3 असतात. एक आय असते, एक व्यय असतोय, खर्च असतोय, लास्टला काय असते? बचत असते. बरोबर आहे? लास्टला काय उरते? बचत उरते. आता काय म्हटलंय? एक व्यक्ती किती पर्सेंट वाचवतोय? 58% काय 56%? मीच बघतो. किती पर्सेंट? 58% आपले काय करतोय? व्यय करतोय. किती व्यय करतोय? 58% व्यय करतोय. किती? 58% व्यय करतोय. बरोबर आहे? जर 58% व्यय करत असेल, प्रत्येक वेळाला मी काय सांगितलं? तिची आय काय म्हणायची? 100% म्हणायची. आय किती म्हणायची? प्रत्येक वेळेला 100% आय म्हणायची. 58% जर खर्च करत असेल तर बचत किती करतोय? 42% बचत करत असेल. 42% बचत करत असेल. बरोबर आहे? आता याच्यातले पर्सेंट काढून टाका. पर्सेंट काढून टाका. काय? 100 रुपये जर कमवत असेल, त्याच्यातले 58 खर्च करतोय, वाचवतोय किती? 42 वाचवतोय. बरोबर आहे? आता काय म्हटलं पुढं? यदि उसकी आय में 30% की वृद्धि हो जाए, त्याच्या आय मध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली? 30% ची इन्क्रीमेंट झाली. त्याला काय झाले? 30% बोनस मिळाला. 100चं 30% काय येणार? 30 येणार. म्हणजे त्याला किती रुपये एक्स्ट्रा मिळाले? आता 30 रुपये एक्स्ट्रा मिळाले. किती रुपये एक्स्ट्रा मिळालेत? 30 रुपये एक्स्ट्रा मिळालेत. म्हटल्यावर किती येणार? असं नको, नंतर आणि कळणार नाही. 100चं किती पर्सेंट? 30% त्याला एक्स्ट्रा मिळाले. बरोबर आहे? किती पर्सेंट एक्स्ट्रा मिळाले? 30% एक्स्ट्रा मिळाले. 100 वर किती पर्सेंट? 30% एक्स्ट्रा मिळाले. म्हटलं मिळणार किती? 130% मिळणार. 130% मिळणार. 130% मिळणार. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. 100 गेले, 100 गेले. बरोबर आहे? काय आलं? त्याला मिळणार किती आता? 130 रुपये मिळणार. बरोबर आहे? आणि सेम त्याच्या वेळेमध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली? 25%ची वृद्धी झाली. त्याच्या वेळेमध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली? 25%ची वृद्धी झाली. वेळ किती आहे त्याचा? 58 आहे. वेळ किती आहे? 58 आहे. 25 न वाढून झाला किती असणार खर्च? इथे काय केलं म्हणून सांगितलं. हे 100 रुपये खर्च होता, आय होती, 30% वाढली. त्याच्या 30% न वाढून झाली किती? 130 झाली. मग इथं वेळ 58 रुपये, 25% वाढलाय वेळ, म्हटल्यावर झाला किती असणार पर्सेंट मध्ये? वाढलाय, कमी व्हायला. अरे इथे काय होती? 30% आय इन्क्रीमेंट झाली. बरोबर आहे? जर 100% आय मानली तर 30% इन्क्रीमेंट केल्यानंतर किती पर्सेंट झाली आय? 130% झाली. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. सेम इथं त्याचा वेळ किती आहे? 58 आहे. किती पर्सेंट वाढलाय? 25% वाढलाय. 25% वाढून झाला किती असणार? पर्सेंट मध्ये विचारलंय 83. अरे पर्सेंट मध्ये विचारतोय तुम्हाला, उत्तर नव्हे. पर्सेंट मध्ये विचारतोय. वय कितीनं वाढलाय? 25 वाढलाय. 100% जर स्टार्टिंगचा वय असेल तर वय वाढून होणार किती? 125 होणार. ते विचारतोय. 125% वय होणार नाही. आता काय झाला? पर्सेंट गेला खाली, काय आले? 100 आले. बरोबर आहे? 25 पाचा 125, 25 चोक 100. आता बघा, 4 एके 4, 4 एके 4, उरले किती? 1 उरला, झाले 18, 4 चोक 16. पॉईंट दिला. 18तनं 16 गेले, राहिले 2. 2 ला 4 भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला. झाले 2 चे किती?
20 झाले पॉईंट द्यामुळे 4 पंचे 20 काय येणार 14.5 गुणिले 5 उत्तर काय येणार 5 5 25 ह्याच्याला गेले 2 5 20 अधिक 2 22 ह्याच्याला गेले परत 2 5 1 5 आणि 2 7 त्याचा वेळ काय झाला आता 72.5 रुपये तो काय करतोय खर्च करतोय आता एवढं तरी कळालं सगळ्यांना काय होतं त्याचा वेळ दिलेला होता एक व्यक्तीचा वेळ काय होता 58% होता बरोबर आहे आपण काय मानले 100% आय मानली 100 पैकी 58% जर खर्च करत असेल तर वाचवत किती असणार 42 रुपये वाचवत असणार आता त्याच्या आय मध्ये कितीची इन्क्रीमेंट झाले 30% ची इन्क्रीमेंट झाली म्हणजे 100% जर आपण आय मानली तर वाढून किती होणार 130% होणार म्हणून 100 गुणिले 130% गेलं खाली काय आले 100 आले 100 गेले 100 गेले 130 आले सेम वेळेमध्ये कितीची वृद्धी झाली 25% ची वृद्धी झाली पहिला वेळ किती होता 58 होता वेळ 25% न वाढून झाला किती 125% झाला असणार पर्सेंट गेलं रोहन फळाकडे बघ पर्सेंट गेलं खाली काय आले 100 आले आता 25 न वर भागलं 5 आले 25 न खाली भागले 4 आले 4 न जर 58 ला भागलं तर उत्तर किती आलं 14.5 आलं 14.5 गुणिले 5 केलं तर काय आलं उत्तर 72.5 आलं त्याची इन्कम आहे इकडे सोडत 130 रुपये इन्कम आहे त्याची आय आहे वेळ किती करतोय 72.5 खर्च करतोय उरणार किती 8 2 5 57.5 रुपये उरणार किती उरणार 57.5% त्याचे उरणार बरोबर आहे किती उरणार 57.5% उरणार एवढी तो आता बचत करू शकतोय काय आय मध्ये 30% इन्क्रीमेंट झाली आणि व्यय मध्ये 25% ची इन्क्रीमेंट झाल्यामुळे तो किती बचत करतोय आता 57.5 बचत करतोय पहिला बचत किती करायचा 42 आता करतोय किती 57.5 कितीची वृद्धी झाली बचत मध्ये 42 अधिक 10 52 15.5 ची काय झाली वृद्धी झाली कशात बचत मध्ये पहिला बचत किती होती बचत किती होती स्टार्टिंगला 42 कशावरती वृद्धी झाली 42 वरतीच वृद्धी झाली ना म्हणून 42 लिहिलं खाली गुणिले करा परत 100 किती पर्सेंट विचारले ना किती पर्सेंटची वृद्धी झाली भागा बे की बे बे दोन्ही 4 बे की बे बे पंचे 10 बे शून्य 0 आता 21 न भागा ह्याला 21 न नाही जात त्या भाग 5 5 10 11 21 नाही जात नाही जात सेम 155 पण पर्याय सगळे पॉइंट मध्ये त्यामुळे भाग न गेला तर काय भ्यायचं नाही गुणिले 50 आहे बरोबर आहे आता या 50 न 15.5 ला गुणलं तर उत्तर काय येईल मी इकडचा हा शून्य काढून हा पॉइंट घालवू शकतोय या दोघांचा जर गुणाकार केला तर काय एंडिंगला 0 येणारच बरोबर आहे मग तो 0 ठेवून पॉइंट देणार आपण मग काय केलं 1 0 काढला 1 पॉइंट काढला बरोबर आहे आता काय येणार 5 5 25 ह्याच्याला गेले 2 5 5 25 आणि 2 27 परत ह्याच्याला गेले 2 5 1 5 आणि 2 7 5 1 5 5 1 5 आणि 2 7 भागिले किती आहेत 21 आहेत भागिले किती आहेत 21 आहेत आता याचा भागाकार करा कुठे करूया इथे 775 ला कशाने भागायचंय 21 न भागायचंय 21 1 21 20 चा पाडा म्हणा 20 1 20 20 दोन्ही 40 20 त्रिक 60 20 त्रिक 80 20 त्रिक 60 आणि 20 चौक 80 4 वेळा म्हटल्यावर 80 लईच लांब जाते म्हटल्यावर किती वेळा म्हणायला पाहिजेत आपल्याला 3 वेळा पाडा म्हणायला पाहिजेत म्हटल्यावर काय येणार 63 येणार काय येणार 63 येणार 77 मधनं 63 गेले राहिले किती 4 2 24 14 राहिले किती 14 राहिले आणि वरचे 5 परत खाली आले
वरचे 5 परत खाली आले. 21 चा पाडा 7 वेळा म्हटल्यानंतर किती जाणार? 147 कडे जाणार. बरोबर आहे. म्हटल्यावर किती वेळा पाडा म्हणायला पाहिजेत? 6 वेळा पाडा म्हणायला पाहिजेत. किती वेळा पाडा म्हणायला पाहिजेत? 6 वेळा. 6 न गुणा 6 एक्के 6 आणि 6 दुनी 12. बरोबर आहे. उरणार किती? 15 6 गेले, 9 राहिले, 4 3 गेला, 1 राहिला, 19 उरले. काय राहिले? 19 उरले. आता पॉइंट दिला, सगळे पर्याय 1 पॉइंट पर्यंतच दिलेत आणि 36 पॉइंट वरून 2 पर्याय आहेत, 36.9 आणि 36.7. म्हटल्यावर आपल्याला एकक स्थानापर्यंत फक्त काढायचं. 19 उरले, पॉइंट दिला. आता खाली 0 लावला तर चालेल, पॉइंट दिलाय म्हणून. खाली पॉइंट, वरती पॉइंट दिला, खाली 0 टाकला. आता 21 चा पाडा, 20 चा पाडा म्हणा. 20 40 60 80 100 120 140 160 180. 20 चा पाडा 9 वेळा म्हटल्यानंतर 180 कडे जातोय. म्हटल्यावर किती? 21 चा पाडा 9 वेळा म्हटल्यानंतर जवळपास 190 कडे जाईल. बघा, 9 एक्के 9, 9 एक्के 9, 9 दुनी 18 गेला आसपास म्हणजे लई जवळ गेला. बाकी किती उरली? 1. तुमचं उत्तर काय आलं? 36.9% ची काय झाली असेल? त्याच्यात इन्क्रीमेंट झाली असणार, वृद्धी. कळालं? अवघड आहे, अवघड आहे. परत एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन बघा. आय होती, काय दिलेलं स्टार्टिंगला तुम्हाला? एक व्यक्ती 58% काय करतोय? खर्च करतोय. आपण काय मांडलं? हा बोल बोल बोल, जरा मोठ्याने बोल म्हणजे आम्हाला काय ऐकू. एक व्यक्ती, पडलेले क्वेश्चन आहे, सांगू शिफ्ट, तुम्ही म्हणजे पडणार नाही. जीडी 23 फेब्रुवारी 2024 चा क्वेश्चन. 23 फेब्रुवारी 2024. एक व्यक्ती किती रुपये खर्च करतोय? 58 रुपये खर्च करतोय. बरोबर आहे. आपण काय मांडलं? 100 रुपये, 58% खर्च करतोय. आपण काय मांडलं? 100%. प्रत्येक वेळेला त्याची आय काय असणार? 100% आय असणार. 100% मधनं 58% गेले, राहिले किती? 42% तो बचत करत असणार. बरोबर आहे. त्याच्या आय मध्ये कितीची वृद्धी झाली? 30% ची वृद्धी झाली. त्याच्या इन्कम मध्ये, आय मध्ये 30% ची वृद्धी झाली. 30% म्हणजे 30% ची वृद्धी झाली. म्हणजे 100 ची वस्तू 30 ने वाढून झाली किती असणार? 130 झाली असणार. म्हणजे 100 गुणिले 130% छेद 100% गेले, खाली काय आले? 100 आले. 100 गेले, 100 गेले, राहिले किती? 130. 100 रुपये पहिला इन्कम होती त्याची, आता झाली किती इन्कम? 130 झाली. सेम वेळ किती होता त्याचा? 58 वेळ होता. वेळेमध्ये कितीची इन्क्रीमेंट झाले? 25% ची इन्क्रीमेंट झाले. म्हणजे पहिला जर 100% होते असणार तर 25% न वाढून झाली किती असणार? 125% झाले असणार. म्हणजे 58 वर किती? 58 गुणले 125%, गेलं खाली 100 आले. 25 5 125, 25 चोक 100. 4 न 58 ला भागला, उत्तर किती आलं? 14.5. 14.5 गुणिले 5 केलं तर उत्तर किती आलं? 72.5. आता त्याची नवीन इन्कम आणि नवीन वेळ मिळाला तुम्हाला. नवीन काय मिळाली? नवीन त्याची पगार मिळाला आणि नवीन त्याचा खर्च मिळाला. काय? 130 रुपये कमवतोय, 72.5 रुपये खर्च करतोय, उरणार किती? 57.5 रुपये उरणार. पहिला बचत किती करत होता तो? 42 रुपये बचत करत होता. आता करतोय किती बचत? 57.5 रुपये. हसायला शिका, सोपं वाटायला की नाही? हा, हसत पडले का नाही गणित, मग हसं होते तिथे पेपरात. आता हसल्याशी की 42 पहिला खर्च करत होता, बचत करत होता. आता बचत किती करतोय? 57.5. कितीची वृद्धी झाली बचत मध्ये? 15.5 ची वृद्धी झाली. कशावरती? बचत वरती. 42 वरतीच 15.5 ची वृद्धी झाली. बरोबर आहे. म्हणून 42 लिहिलं खालती. गुणिले पर्सेंट मध्ये काढायचं आहे. म्हटल्यावर गुणिले काय येणार? 100. 2 न भागलं बेकी बे, बे दोन्ही 4, बेकी बे, इकडे भागलं 50 आलं. जर सगळ्यांचा भागाकार केला, गुणाकार भागाकार केल्यानंतर काय आलं?
775 भागिले 21 आलं. 775ला 21 सेपरेट भागलं, काय आलं उत्तर? 36.9% काय झाली? इन्क्रीमेंट झाली. 42 वरून 57 झाले म्हटल्यावर कमी झाली की वृद्धी झाली? वृद्धी झाली, म्हणून वृद्धी. कळालं? किती? 36.9% ची वृद्धी झाली त्याची. समजलं गणित? सगळ्यांचे क्वेश्चन मार्क. समजलं गणित? हा, अरे कुठं कळणार ते सांगा. हा, काहीच कळना, काहीच कळना. 100 म्हणायचं ते कळना, काय वेळ 58 करतोय ते कळना, काय 100 मधनं 58 गेल्यावर 42 पडतात ते कळना. अरे भागाकार कोणाला कळत नाही? भागाकार कळना म्हटलं तर मग ती तुझी चुकी आहे. इथं कसं आलं, काय आलं हे सांगू शकतो. भागाकार कसा आला सांग म्हटल्यावर मग अवघड आहे. भागाकार काय? भागाकार शिकलेसा ही टाईप तरी शिकलेसा, या पद्धतीने पहिलीपासून सोडत आले असं तीच टाईपनं केले. कुणाला काय डाऊट आहे? हे कसं आलं किंवा हे कसं आलं? हा, काय पुढचं गणित करायला देणार आहे? जर आलं नाही तर फळ्यावर करायला लावणार. आता तरी विचारा. हा, ते आपल्यात बोलून खेळतील, मला विचारणार काय? सांग काय? 57.5 कुठे आलंय? हे या 130 मधनं 130 इन्कम आहे त्याची, त्याच्यातले 72.5 रुपये खर्च करतोय, उरणार किती? 57.5. 130 मधनं 72.5 गेले, राहिले किती? 57.5. कळालं? समजलं? लिहून घ्या. सगळे बाउन्सर झालेत काय? काय काय? अवघड आहे. शाकाहारी बेईदार मुंडी वाजवल्याचा वाशूला आहे ती भीते. नशीब भाजल्याचा वाशूला, शिजवल्याचा आहे ना, तर शिजवी त्यांनी तर जाई तशी काय काय केलं सर आलो म्हणून. पार्टी करायची, सरांची पार्टी आहे ना एक. हा, उद्या करूया. उद्या पर्सेंटेजची टेस्ट आहे, बघूया. हे बी करूया, क्रिकेटची मॅच बी ठेवायची आहे ना. आणि पोऱ्यांना क्रिकेट खेळायला NCC वाला यायचं, काय प्रॉब्लेम आहे? हा, असेल तर सांगा, मग खेळू नका असेल. हा, खेळणार तर सांगा. 2 टीमा पाडूया, 2 टीमांमधलं 3 हे करूया, मॅचा ठेवूया. 3 मध्ये करणार, कोण जिंकल्यानं गप बसायचं आणि जायचं पार्टीला. जिंकलेल्याला काय मिळणार नाही. तर असंच क्रिकेटच्या मॅचा खेळायच्या आणि जाऊन घेऊन यायचं. हॉटेलला आहे, इजांच्या मामाचं हॉटेल आहे. होय, झालं लिहून?
सगळी पॉइंटातलीच गणित आहेत, तुला भागाकार कळणारच नाही, सगळीच पॉइंटातली गणित आहेत. 1 2 3 तीन तीन गणित आहेत, तीन पॉइंटातली गणित आहेत. त्यातलं हे एकच गणित फक्त 1 पॉइंट पर्यंत होतं, पुढची 2 पॉइंट पर्यंत आहेत. झालं. काय आलं? दुसरी टाईप घेऊ, विषय दुसरा. ह्याला जर अवघड झालं तर चुनावचे क्वेश्चन आहेत नेक्स्ट टाईप. चुनाव मध्ये तरी डोसका आउट होतंय, अवैध मत आले की मग आणि डोसकच फिरतंय, बाउन्सर जातोय. मग अवैध मत आले की, अवैध मत म्हणजे काय माहिती आहे, अर्ध्याने मत टाकल्याने कधी चुकीचं टाकल्याने, किंवा नोटा असं बघते, नोटा त्याला मत टाकले, 3 मते किती. सांगू एक क्वेश्चन, ती टाईप घेऊया. मग फक्त सांगतो, जर चांगली वाटली तर ती टाईप घेऊया, मग ही उद्या घेऊया. म्हणजे लिहिताना प्रॉब्लेम आहे तुम्हालाच. मग स्टार्टिंगला सोपे आहेत करून ते चुनावची. याच्यातला एक क्वेश्चन टाकतो उद्याच्या एक पेपर. यात 3 गणितातला एक क्वेश्चन पडणार. आता जे शिकवणार आहेत आता सगळे अटेंडन्स मधून बघतात चांगलं. गणित घ्या नेक्स्ट. एक व्यक्ति की मासिक आय, एक व्यक्ति की मासिक आय 15,400 थी, 15,400 थी. और उसका मासिक व्यय 7,200 था, 7,200 था. एक व्यक्ति की मासिक आय 15,400 थी और उसका मासिक व्यय 7,200 था. उसकी आय में 20% की वृद्धि हुई, 20% की वृद्धि हुई. और उसके व्यय में 5% की वृद्धि हुई, और उसके व्यय में 5% की वृद्धि हुई. उसकी बचत में प्रतिशत वृद्धि ज्ञात कीजिए, प्रतिशत वृद्धि ज्ञात कीजिए. उसकी बचत में प्रतिशत वृद्धि ज्ञात कीजिए. पर्याय क्या? 33.70, 33.70, 33.17, 33.17, 60.31, 60.31 आणि 60.13, 60.13. मला फक्त हे पर्सेंटेज एवढं सोडा, हे मी करतो. पॉइंटातलं गणित आहे ना, पॉइंटाचं मी करतो, फक्त एवढं काढतो. जसं इथे 57 आलंय, तसं तुमचं इथलं फक्त उत्तर मला सांगा बस. पर्सेंट मध्ये मी काढून दाखवतो. काय म्हटलंय? आय दिले, वेळ दिलाय, बचत काढता येईल. आय दिले, वेळ दिले, बचत काढता येईल. आय मध्ये कितीची वृद्धी झाली तेवढी वृद्धी करून हे काढता येईल.
सेम वेळेमध्ये कितीची वृद्धी झाली ते करून हे काढता येईल. मग काय, ह्याच्यातनं हे वजा करून हे काढा, बाकीचं नंतरचं निघत. $7,800. काय आली? किती म्हटलं? 10,720. 6,000, 10,705. एवढी खुशी. चला फळाकडे बघा. आय किती आहे त्याची? इन्कम किती आहे? 15,400 इन्कम आहे. वेळ किती आहे? खर्च किती करतोय?
7,200 7,200 रुपये खर्च करतोय. 15,400 रुपये इन्कम आहे त्याची, त्याच्यातून तो 7,200 वजा करतोय, खर्च करतोय. उरणार किती? 207. किती उरणार? 8,200 रुपये उरणार. किती? 8,200 रुपये तो बचत करणार. 15,400 इन्कम आहे, 7,200 खर्च करतोय, उरणार किती? 8,200 रुपये. त्याच्या इन्कम मध्ये आय मध्ये कितीची वृद्धी झाली? 20% ची वृद्धी झाली. कितीची वृद्धी झाली? 20% ची वृद्धी झाली. आणि व्याय मध्ये कितीची वृद्धी झाली? 5% ची वृद्धी झाली. कितीची वृद्धी झाली? 5% ची वृद्धी झाली. आता आय किती होती पहिला? 15,400. कितीची वृद्धी झाली? 20% ची वृद्धी झाली. 20% ची वृद्धी झाली म्हटल्यावर झाली किती असणार? 120% झाले असणार. 120% झाले असणार. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. 1 शून्य गेली, ही 1 शून्य गेली, 1 शून्य गेली, ही 1 शून्य गेली. 12 शून्य 0, 12 चौक 48 चे 8, ह्याच्याला गेले 4, 12 पंचे 60 आणि 4 64, ह्याच्याला गेले 6, 12 एके 12 आणि 4, 12 एके 12 आणि 6 18. इन्कम काय झाली त्याची आता? 18,480 झाली. बरोबर आहे. आता वेळ मध्ये कितीची वृद्धी झाली? 5% ची वृद्धी झाली. पहिला वेळ किती होता? 7,200 रुपये वेळ होता. 5% ची वृद्धी झाली. पहिला वेळ जर 100% होता तर 5% ची वृद्धी होऊन झाला किती असणार? वय 105% झाला असणार. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. बरोबर आहे. 105 दुनी सिंपल आहे 210. 210 चे 0 आणि ह्याच्याला गेले 21. आता त्यांचा गुणाकार करा. 7 × 5 = 35, ह्याच्याला गेले 3, 3 7 एके 7. किती येणार? 6 5 7. नवीन वेळ काय आला त्याचा? 7,560 रुपये खर्च आला. बरोबर आहे. इन्कम किती आहे त्याची? 18,480 रुपये इन्कम आहे. त्याच्यातनं खर्च किती करतोय? 7,560 रुपये खर्च करतोय. म्हटल्यावर उरणार किती? 8तनं 6 गेले 2, 9 0 1. उरणार किती? 10,920 रुपये काय उरणार त्याचे बचत करणार. इतकोर सगळ्यांना कळालं? इतकोर सगळ्यांना कळालं? कुणाला काय डाऊट आहे इथं? इतकोर मग उरलं काय गणितात? 8,200 रुपये पहिला त्याची बचत आहे. आता बचत किती झाले? 10,920. कितीची वृद्धी झाली? 8,000, 9,200, 10,200 किती झाली? 2,000 हे झाले आणि 7 20 2,720 रुपयाची काय झाली? वृद्धी झाली. कशावरती? 8,200 वरती. मग 100 वरती किती झाले असणार? काढा ते. 0 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. कुणाचा भागाकार? माझ्याकडे लक्ष. 2,720 ला कशानं बघायचं आहे? 82 न बघायचं आहे. बरोबर आहे. बघा 80चा 8चा पाडा म्हणा. 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, म्हटल्यावर 320 जाणार. 4 वेळा म्हटल्यावर किती वेळा येणार? 3 वेळा येणार. 3 एके 3, 3 दुनी 6, 8 त्रिक 24, 246 आलं. आता खाली दिला आजच्या झाले 12. 12 मधनं 6 गेले, राहिले किती? 6 राहिले. 4तनं 5 गेले, 7तनं 5 गेले, राहिले किती? 2 राहिले. आणि हा 0 आहे तसंच खाली. बरोबर आहे. परत एकदा 3 वेळाच पाडा म्हणायला लागणार. 82चा पाडा 3 वेळा म्हटल्यानंतर उत्तर किती येणार? 286 येणार. बरोबर आहे. किती येणार? 286 येणार. आता 10तनं 6 गेले, राहिले 4, 1 राहिला. आणि 2तनं 2 गेले, 0 राहिला. बरोबर आहे. आता द्यायचा पॉइंट दिला. आता झाले किती? इथं किती झाले? 140 झाले. 8 एके 8, 8 दुनी 16, 160 जातात. बरोबर आहे. म्हटल्यावर 82चा पाडा किती वेळा म्हणायला लागणार आपल्याला? 1 वेळा म्हणायला लागणार. किती येणार? 82 एके 82, 10तनं 2 गेले, राहिले किती? 8 आणि 5, 58 राहिले.
परत दिला पॉईंट, परत दिला 0. 8चा पाडा म्हणा, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 साती 56, 8 साती 56 म्हटल्यावर 8चा पाडा 7 वेळा म्हटल्यानंतर 56च्या आसपास जाते, 58च्या आसपास जाते. म्हटल्यावर 7 एके 7, 7 दुनी 14, अचाला गेला 1, सॉरी अचाला गेला 1, 7 एके 7, 7 दुनी 14, अचाला गेला 1, 7 8 56 आणि 1 57. बाकी उरली किती? 6. तुमचं उत्तर काय आलं? 33.17% ची काय झाली असणार? वृद्धी झाली असणार. कळालं? भागाकार कळाला नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही. भागाकार हे पहिल्यापासून शिकवत आले असतील. आता जर इथं भागाकार शिकवा म्हटलं तर मग अवघड आहे. हा, हे सांगू शकतो की याचा 82चा पाडा कसा हे करायचा मनातल्या मनात. 82चा पाडा मला बी येत नाही. 80चा म्हटल्यावर 8चा पाडा येतोय. आता इकडचे 3 अंकी आहेत म्हटल्यावर 2 अंकीचा पाडा जर म्हटला तर पुढे जाऊन काय होणार? 3 अंक होणार. या 3 अंकापैकी पुढचे 2 अंक घ्यायचे. किती? 72. 72 घेतला. आणि 8चा पाडा म्हणा, सॉरी 27. 8च्या पाड्यात 27च्या आसपास कुठे जातोय? 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. 27 पेक्षा 4 वेळा पुढे जातोय ना. म्हटलं 8चा पाडा जर 3 वेळा म्हटलं तर 8 त्रिक किती येणार? 24 येणार. म्हणून मी 8 त्रिक 24 पर्यंत घेतला. इथे लिहिलं 3, मग डायरेक्ट 3 न गुणा. 3 एके 3, 3 दुनी 6 आणि 8 त्रिक 24. बरोबर आहे. सेम खाली दोघांना वजाबाकी केली, उत्तर किती आलं? 26. आणि वरचा 0 खाली आला. परत एकदा बघितलं 3 वेळा आहे म्हटल्यावर इकडचे 2 अंक घेतले आणि 8चा पाडा म्हटला. 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. परत 3 वेळाच म्हणायला लागणार. म्हणून परत 3 लिहिलं आणि गुणाकार केल्यानंतर काय येणार? 2246 येणार. वजाबाकी केल्यानंतर काय येणार? 140 येणार. परत 14 घ्या आणि 8चा पाडा म्हणा. 8 एके 8, 8 दुनी 16, 14 पेक्षा पुढे जातोय ना 16. म्हटल्यावर 8 एके 8, 8चा पाडा 1 वेळा म्हटल्यानंतर 82 आलं. उरलं किती? 58. 5800 उरलं. 580 पैकी मी काय घेतलं? फक्त 58 घेतलं. आणि 8चा पाडा म्हटला. 8 एके 8, 8 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48 आणि 8 साती 56. 58च्या जवळपास गेलं 7 वेळा म्हटल्यानंतर. म्हणून इथे मी लिहिलं 7. 7 न 2 लागून 7 गुण 2 14. अचाला गेला 1, 7 ते 8 56 आणि 1 57. कळालं काय केलं? मोठा पाडा असला तर बारक्या संख्येचा 10 पर्यंत तरी पाडे पाडत नाही काय ते बी नाही. आसपास अप्रॉक्स मानून करायचं. ही टाईप झाली नाही तुम्हाला. 182 पहिला होती, आता झाली संख्या किती? 1092, 1920. कितीची वृद्धी झाली? 2720 ची वृद्धी झाली. कशावरती? 8200 वरती. तर 100 वर किती? ही टाईप नाही झाली. हे कळालंय? इतकोर सगळ्यांना यायलंय. 10,920 पर्यंत सगळ्यांना काढता येणार आहे. हे काय अवघड आहे एवढ्यात? फक्त 8200 मधनं 8200 वरून झाले किती? 10,920 झालेत. कितीची वृद्धी झाली ते काढायचं आणि कशावर? 8200 वर. 100 वर किती तेच काढायचंय. भागाकारला एवढं भिला तर मग गणित सोडून द्या. भागाकारला भिहाय वाटायला तर गणित म्हणजेच गुणाकार, भागाकार आणि बेरीज वजाबाकी. ज्याला हे 4 गोष्टी आल्या तो गणितामध्ये चांगला. आणि जर एवढं बी येत नसेल भागाकार, किती आहे? 2720 आहे. भागिले किती आहे? 82 आहे. सॉरी 82 आहे. बरोबर आहे. 2 नॉर्मल. खरं तर लय मोठं जातं तुमचं.
बेकी बे बेचोक 8, बेकी बे परत बघा, बेकी बे बेत्रिक 6, 1 उरला 12 झाले, बेसेक 12 0, परत आणि 41 आले, मूळ संख्या आली. इथं आणि भागायला लागणारच 41 ने. 41 ने जर ह्याला भागलं तरी बी उत्तर सेमच येणार, 33.17. जर लई मोठी संख्या आली तर मग बारकी खालच्या संख्येने आणि वरच्या संख्येने भागत जावा आणि भरा पान तरी पण चालतंय. लवकर भाग करायचा असेल तर असं बी चालतंय, तसं बी चालतंय, नंतर भागाकार करा. झालं लिहून? आणि एक गणित घेऊया. नेक्स्ट गणित घ्या. का ब्रेक घेणार? नको, एक गणित घ्या, नंतर मग ब्रेक घ्या, नंतर मग नेक्स्ट टाईपच घेऊया इलेक्शनची. अजून 2 टाईप आहेत इलेक्शनची गणित आहेत. इलेक्शनचीच गणित आहेत सगळी. घ्या. एक व्यक्ति की आय, एक व्यक्ति की आय और व्यय, आय और व्यय क्रमशः 700 रुपए और 400 रुपए है. 700 रुपए और 400 रुपए है. यदि आय में 12% की वृद्धि 12% की वृद्धि हो जाती है और व्यय में 8% की वृद्धि हो जाती है तो उसकी बचत में कितने प्रतिशत की वृद्धि हो जाएगी? तो उसकी बचत में कितने प्रतिशत की वृद्धि हो जाएगी? पर्याय क्या? कितने प्रतिशत की वृद्धि हो जाएगी? पर्याय क्या? 17.33, 17.33, 22.33, 24.33 आणि 23.33. हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, जो मी इथं सोडून दाखवतो. क्या क्वेश्चन? एक व्यक्ति की आय और बचत का अनुपात, एक व्यक्ति की आय और बचत का अनुपात 7:1. एक व्यक्ति की आय और बचत का अनुपात 7:3 है. 7:3 है. यदि आय में 12% की वृद्धि, यदि आय में 12% की वृद्धि और व्यय में 8% की वृद्धि
और व्यय में 8% की वृद्धि होती है तो उसकी बचत में कितने प्रतिशत की वृद्धि होगी? तो उसकी बचत में कितने प्रतिशत की वृद्धि होगी? ज्या वेळेला रेशो देतात, आय आणि बचत किंवा आय आणि व्ययचा रेशो दिलेला असतोय, त्यावेळेला झालं बोलून आय व्यय आणि बचत, ज्या वेळेला तुम्हाला कोणाचा तरी रेशो दिलेला असतोय, आयचा किंवा व्ययचा किंवा आय किंवा बचतचा रेशो दिलेला असतो. आता दिलाय कुठला आहे? आय आणि बचतचा रेशो दिलाय. आयचा रेशो किती दिलाय? 7 आणि बचतचा रेशो किती दिलाय? 3. बरोबर आहे. आयचा रेशो दिलाय 7 आणि बचतचा रेशो दिलाय 3. ज्या वेळेला रेशो दिलेला असतोय त्यावेळेला तुमच्याकडे सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असतो. का? तुम्ही काय पण मानू शकता, त्या 7च्या पुढे 2 शून्य मानू शकता किंवा 3 शून्य मानू शकता. सेम बचतच्या पुढे 2 शून्य किंवा 3 शून्य किती पण शून्य मानू शकता, किंवा 70 आणि 30 मांडलं तरी पण क्वेश्चनचा आन्सर बरोबरच येणार आहे. कळालं? आयचा रेशो किती होता? 7 आणि बचतचा रेशो होता 3. मी काय लावलं? 2 शून्य माझ्याकडून लावले. बरोबर आहे. जर इन्कम त्याची 700 रुपये असेल, बचत तो 300 रुपये करतोय, म्हटल्यावर व्यय किती करतो असणार? घालवत किती असणार खिशातनं? 400 रुपये. किती? 400 रुपये व्यय करत असणार. बरोबर आहे. आता आय मध्ये कितीची इन्क्रीमेंट झाले? 12% ची आय मध्ये इन्क्रीमेंट झाले, 12% वाढले आहे. आणि बचत मध्ये कितीची वृद्धी झाली? व्यय मध्ये 8% ची वृद्धी झाली. व्यय मध्ये कितीची वृद्धी झाली? 8% ची वृद्धी झाली. बरोबर आहे. आय मध्ये 12% ची वृद्धी होऊन झाली किती असणार? 112 झाले असणार. पर्सेंट गेल्या खाली काय आले? 100 आले. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. 7 दुनी 14, ह्याच्याला गेला 1, 7 एके 7 आणि 1 8 आणि 7 एके 7, 784. सेम यूआय मध्ये कितीची वृद्धी झाली? 8 ची वृद्धी झाली. म्हटल्यावर झाली किती असणार? 108 झाली असणार. पर्सेंट गेल्या खाली काय आले? 100 आले. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. 4 न गुणा, 4 एके 4, 8 चौक 32, ह्याच्याला गेले 3, 4 0 0 3 3, 4 एके 4. 784 त्याची काय आहे? इन्कम आहे. व्यय किती करतोय? 784 इन्कम करतोय, त्याच्यातला व्यय करतोय 332. राहिले किती असणार? 352 वाचवत असतात. किती? 352 वाचवत असतात. पहिला वाचवायचा किती? 300. पहिला वाचवायचा 300, आता वाचवतोय 352. कितीची इन्क्रीमेंट झाली? 52 ची इन्क्रीमेंट झाली. कशावरती? किती वरती? 300 वरती. तर 100 वर किती? शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. बरोबर आहे. 3 न बघा, 3 एके 3, 3 एके 3, 5 आता 3 गेले, 2 राहिले, झाले किती? 22 झाले. 3 7 21, 3 7 21, 22 मधून 21 गेले, 1 राहिला. 1 ला 3 न भाग जाणार आहे? नाही जाणार आहे. म्हणून दिला पॉइंट. 1 चे झाले किती आता? 10 झाले. 3 त्रिक 9, 10 न 1 गेला, 10 न 9 गेले, परत 1 उरला, परत झाले 10, परत आणि 3, असं वाढत जाणार पुढे 3 3 3. म्हटल्यावर काय येणार तुमचं? 17.33% ची काय झाली? वाढली. म्हटल्यावर काय? वृद्धी झाली. 17.33% ची काय झाली? त्याची वृद्धी झाली. समजलं गणित? क्लिअर आहे? डाऊट आहे कुठं? लिहून घ्या.
लिहून घेऊ आधी काय पुसल्यावर लिहून घेणार. हा काय शून्य काढू पाहिजेत. कुठला शून्य? कुठला शून्य? 700 300 आपण शून्य लावायचे. आपण लावायचे सर 2 लावले तर 3 लावा. 3 लावून शून्य कर. पुढचं गणित होमवर्क करून आण. 3 लावून काय नाही उत्तर सगळं सेमच येणार आहे. 17.33च उत्तर येणार आहे. तू 1 शून्य लाव, 2 शून्य लाव, 3 शून्य लाव किंवा 4 शून्य लाव, सेम उत्तर येणार आहे सगळं. फक्त काय फरक येणार, जर मी इथे 1 शून्य लावली तर इथं पॉइंटात येणार, हे पॉइंटात येणार. जर मी इथं 1 शून्य वाढवली सगळीकडे तर इथं काय येणार, 1 1 शून्य वाढणार. 2 शून्य वाढला इकडे 2 2 वाढणार. जर इकडनं कमी केली तर 1.0 सोडून पॉइंट येणार. एवढाच फरक येणार, बाकी सगळं सेम आहे. हे ढसत नाही रे. झालं तुम्ही झालं. एक ब्रेक घेऊ वाटल्यास. 2:30 झालेत. 2:40 मला सगळी इथे पाहिजे.